ओके. आपण आता या व्हिडिओमध्ये व्हर्च्युअल बॉक्स नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ते ओरॅकलकडनं फ्री अवेलेबल आहे. जिथून ते डाउनलोड करायला मिळेल तुम्हाला. त्याच्या लिंक्स वगैरे मी सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच नंतर. तर ते मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे आणि रन केलेलं आहे. ठीक आहे. आणखी हे सॉफ्टवेअर वापरून आपण एक व्हर्च्युअल मशीन आता बनवूया. माझं जे मशीन आहे हे विंडोज मशीन आहे, पण आपल्याला जे डेमो द्यायचा आहे सगळा तो युनिक्स मशीनवरती द्यायचा आहे, उबंतू वापरून. तर आपण काय करूया, एक व्हर्च्युअल मशीन बनवूया आणि जे काही जो डेमो द्यायचा तो आपण त्या व्हर्च्युअल मशीनच्या आतमध्ये मी तुम्हाला तो करून दाखवणार आहे. तर आपण एकदम स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आणि छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे मी. तर या व्हिडिओमध्ये आपण आत्ता फक्त एक व्हर्च्युअल मशीन बनवूया. ठीक आहे. तर इथे आपण न्यू म्हणूया. इथे आपल्याला व्ही एमला काहीतरी नाव द्यावं लागेल. तर आता मी त्याचं नाव देतो .NET ऑन लिनक्स असं काहीतरी. काही तुम्ही नाव देऊ शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी ऑलरेडी उबंटू 24.04ची ISO फाईल, म्हणजे एक DVD ची इमेज असते ती ॲक्च्युली, ती डाउनलोड केलेली आहे. आणखीन ती त्याला वापरणार आहे मी आत्ता हे मशीन बनवण्यासाठी. ओके. ठीक आहे. तर त्यांनी इथे ते उबंटू 64 बिट वगैरे हे सगळं सिलेक्ट केलं, ती इमेज घेतल्या. ओके. त्याच्यानंतर इथे आपल्याला पासवर्ड वगैरे द्यावा लागतो, तो इथे दिलेला आहे. एक मिनिट थांबा. अनअटेंडेड नको आहे. सेटअप. ओके. इथे आपण पासवर्ड देऊ काहीतरी. काही देऊ शकता तुम्ही. मी काहीतरी पासवर्ड देतो. ठीक आहे. हा पासवर्ड आपल्याला नंतर लागतो, काय म्हणतात त्याला, जेव्हा आपण सुपर युजर म्हणून कमांड देतो त्यावेळेला आपल्याला तो लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याची काही गरज नाही, हे चेक करूया. त्याच्यानंतर इथे मेमरी आणि हे किती द्यायचं हा एक प्रश्न असतो. जितकं तुमच्याकडं किती मेमरी आहे त्याच्यानुसार ते ठरतं. ओके. मी इथे 8 GB मेमरी देतो. डिस्क ह्याचं नाही, हे सी पी यू पण तुम्ही किती जास्तीत जास्त देताल तेवढं चांगलं आहे. मी 8 देतो इकडे. ओके. त्याच्यानंतर हार्ड डिस्क जी आहे ती पण मी इथे 100 GB करतो. ओके. ठीक आहे. हे मी फिनिश दाबतो आता. ओके. आता हे मशीन तयार झालेलं आहे आणि म्हणजे ते आता चालू करतो आहे तो व्हर्च्युअल बॉक्स. हे असं येतं. आणि आता आपण हे एंटर करून इन्स्टॉल करू. मी थोडा वेळ जशी गरज पडेल तसं व्हिडिओ हा पॉज करत जाईन, कारण संपूर्ण इन्स्टॉलेशन प्रोसेस बघत बसणं कदाचित पेनफुल असू शकेल. तर जोपर्यंत काहीतरी घडते तोपर्यंत ठीक आहे.
इथे आपण इंग्लिश घेऊया. ह्याच्यात सिलेक्ट करण्यासारखं काही नाही आहे. US सगळं बहुतेक डिफॉल्टच असेल, वेगळं काही घ्यायचं हे नाही आहे. तर हे पण डिफॉल्टच ठेवा, कारण जर एक्सटेंडेड सिलेक्शन घेतलं तर बरेच युटिलिटीज आणि हे इन्स्टॉल होतात. त्याची आत्ता आपल्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी काही गरज नाही आहे, म्हणून हे डिफॉल्ट सिलेक्शन ठेवा, ज्याच्यामध्ये फक्त वेब ब्राउझर आणखीन बेसिक युटिलिटीजच फक्त इन्स्टॉल होतात. ओके. आणि तसं केल्याने काय होतं, इन्स्टॉलेशन फास्ट पण होतं. नाहीतर ते बरंच काय काय सॉफ्टवेअर्स मागून डाउनलोड होतात, आणखीन ती सगळी हे होतात. तर इथे जे मागे आपण युजरनेम पासवर्ड टाकला तो व्हर्च्युअल बॉक्सचा युजरनेम पासवर्ड होता. हा जो युजरनेम आणि पासवर्ड आहे हा आहे जे युनिक्स आपण इन्स्टॉल करणार आहे त्याचा सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरचा पासवर्ड असणार आहे हा. ठीक आहे. तर इथं आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. ते आपण नाव कदाचित परत तेच देऊ, .NET. ठीक आहे. आणखीन त्यांनी त्याच्याच पुढे व्हर्च्युअल बॉक्स असा शब्द ॲड करून काय म्हणतात त्याला, मशीनचं नाव तयार केलेलं आहे. इथे आपण एक पासवर्ड देऊ काहीतरी. आता हा वीकच असू दे, कारण तो हे एकतर आपण तात्पुरतं करणार आहोत मशीन आणि नंतर डिलीट करणार आहे, त्यामुळे सिक्युरिटीचं आत्ता काय एवढं फारसा कन्सर्न नाही आहे. ठीक आहे. ही प्रक्रिया तशी बऱ्याच वेळ चालते, म्हणून मी थोडा वेळ व्हिडिओ पॉज करतो, कारण हे सगळं बघत बसण्यात काही फार एक्साइटमेंट आहे असं मला स्वतःला वाटत नाही. तर डायरेक्ट ते थोडंसं शेवटाकडे आलं की मी म्हणजे हे सगळं मधल्या ज्या स्टेप्स आहेत त्या थोड्या स्किप करायचा प्रयत्न करतो. होपफुली मी रॅम आणखीन हार्ड डिस्कची स्पेस एवढी जास्त दिलेली आहे की ते चांगल्या स्पीडमध्ये होईल अशी माझी अपेक्षा आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मिनिमल इन्स्टॉलेशन घेतलेलं आहे, त्यामुळं जी बाकीची सॉफ्टवेअर्स मागे अननोन म्हणजे बिहाइंड द सीन्स डाउनलोड होऊन इन्स्टॉल व्हायची, तो सगळा प्रकार आत्ता होणार नाही आहे. त्यामुळे आत्ता फक्त वेब ब्राउझर, काही बेसिक सॉफ्टवेअर्स आणि ॲक्च्युअल ऑपरेटिंग सिस्टीम एवढ्याच गोष्टी इथे इन्स्टॉल होणार आहेत. ओके.
जवळजवळ इन्स्टॉलेशन संपत आलेलं आहे. इन्स्टॉलेशन संपलं की तो एकदा रिस्टार्ट मागेल, तो आपण रिस्टार्ट करू आणि एकदा लॉग इन करू. राहू. तर ते इन्स्टॉलेशन झालेलं आहे आता. तो रिस्टार्ट मागेल, मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे. रिस्टार्ट नाव म्हणूया आपण. इथं एकदा एंटर मारायला लागेल. ओके. तर आपण बेसिकली जे नाव देऊन यूजर तयार केला होता, तो यूजर आता इथं आपल्याला दिसतोय. त्याच्या नावावरती आपण क्लिक करूया. तो पासवर्ड मागेल, आपण पासवर्ड देऊया. तर पासवर्ड टाकल्यानंतर हे असं हे मशीन चालू झालेलं आहे बेसिकली. आणखीन हे त्याचं एक बेसिक काय म्हणतात त्याला, एक टूर म्हणतात ज्याला, तो एक त्यांनी दिलेला आहे विझार्ड असा. आपण काय हे वापरणार नाही आहे. जाता जाता म्हणून सांगतो की एक एंटरप्राइज लेव्हलचे जे उबुंटूचे लायसन्सेस असतात ते 5 आपल्याला फ्री मिळतात. इथे लिहिलेलं आहे बघा, अपग्रेड दिस मशीन टू उबुंटू प्रो फ्री अप टू 5 मशीन्स. म्हणजे तुम्ही 5 मशीन्सवरती एंटरप्राइज उबुंटू जे आहे सर्व्हर
लेवलचं ते टाकू शकता. आत्ता आपण जे टाकलेलं आहे हे डेस्कटॉप आहे. ओके, तर आत्ता आपण हे काय करणार नाही आहे. युसेज डेटा वगैरे आपण काय पाठवणार नाही आहे. तर अशा रीतीनं आपण आत्ता एक व्हर्च्युअल मशीन तयार केलेलं आहे उबंटूमध्ये. आपण इथे टर्मिनलला जाऊ शकतो आणि इथे आपल्याला ते जे काय आपल्या याच्या पुढच्या कमांड्स वगैरे आहेत त्या सगळ्या आपल्याला इथे द्यायच्या आहेत. ओके, तर आपण आता इथे समजा आपल्याला व्हर्च्युअल मशीनमध्ये आता हे याचं व्हर्जन कुठलं आहे जर चेक करायचं असेल तर आपण बघूया. ही जी कमांड ही द्यायची आपल्याला. कॉपी करून घेऊया ही. टर्मिनलला जाऊ. ओके, तर इथं त्यांनी जे जसं दिलेलं आहे तसं इथं आलेलं आहे. हे बघा, उबंतू 2404 LTS. LTS म्हणजे लॉंग टर्म सपोर्ट रिलीज. हे आणखीन कोड नेम त्याचं इंटरनल जे असतं ते, हे असं सगळं इथं आलेलं आहे. ओके, अशा रीतीने आपण सक्सेसफुली एक व्हर्च्युअल मशीन तयार केलेलं आहे आणि याच्या पुढची जी इन्स्टॉलेशन्स असतील ती सगळी आपण इथेच करणार आहोत. ओके, चलो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हीच एक्सरसाइज आपण पुढे कंटिन्यू करू.